नमस्कार मैत्रिणींनो, @आरतीज किचन 27 चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. एकदम मस्त प्रत्येक दाणा सुट्टा सुट्टा झालेला अशी ही मटण बिर्याणी घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशी बनवायची त्याची डिटेल रेसिपी आपण पुढे पाहूया. व्हिडिओ स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी कळतील आणि तुमची बिर्याणी अजिबात बिघडणार नाही. तर आता मी काय केले, त्यासाठी इथं 3 पावशर चिकन स्वच्छ धुवून घेतलेले 2-3 पाण्याने. त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे भरून मी आलं लसूण पेस्ट टाकले आणि इथं 2 चमचे भरून काश्मीरी लाल मिरची पावडर, 2 चमचे भरून धने पावडर, 1 चमचा भरून हळद पावडर आणि 2 चमचे भरून बिर्याणी मसाला टाकलेला आहे. आणि तळलेला कांदा इथं टाकून घ्यायचा आहे आपण. ठीक आहे, इथं तुम्ही कोथिंबीर आणि पुदिनासुद्धा टाकू शकता. आता 2 मोठे चमचे तेल किंवा तूप इथं तुम्ही टाकायचे आणि व्यवस्थित हे हातानेच मिक्स करून घ्यायचे, म्हणजे मसाले त्याला छान लागून जातात. आता 3 पावशर आपलं मटण आहे, तर कमीत कमी पावशर तरी तुम्ही याला दही घालायचे, त्याच्यापेक्षा जास्त असलं तरी चालेल. आता आपल्याला याला मॅरिनेशन करून ठेवून द्यायचे अर्धा तास 1 तास, किंवा तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळसुद्धा ठेवू शकता. आता मी इथं 3 कांदे घेतलेत मीडियम साईजचे, ते आपण असे उभे पातळ चिरून घ्यायचे. तुम्ही चौकोनी छोटे तुकडे केले तरी काहीच हरकत नाही आहे. आता मटण आहे म्हणून मी डायरेक्ट त्याला कुकरमध्ये शिजवून घेते आहे. तुम्हाला सुट्टं जर शिजवायचं असेल ना कढईत तरी काहीच हरकत नाही आहे, त्याला वेळ फक्त जास्त लागेल. आता कांदा आपण या तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे, त्याला व्यवस्थित लाल करायचं आहे, म्हणून मी झाकण ठेवून घेते आहे त्याच्यावर. पहा, अशा पद्धतीने तो असा लाल झाला पाहिजे, एकदम गोल्डन ब्राऊन झालेला पाहिजे. आता हे मॅरिनेशन केलेलं मटण त्याच्यामध्ये आपण टाकून घ्यायचे. मटणाला पण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तर काय केले, मी 3 टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे. त्यांना तुम्ही इथे चिरून घेतलं तरी चालेल, पण प्युरी केली ना तर ग्रेव्ही जास्त लवकर व्हायला किंवा पातळ व्हायला थोडी मदत होते. आता तेल सुटेपर्यंत परतायचे, म्हणून मी काय करते, याच्यावर अलगद असं आपण त्याच्यावर झाकण ठेवूया आणि गॅस थोडा मीडियम करून ठेवूया. पहा, 7 ते 8 मिनटात मटणाला छान तर्री आलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही पहिलं त्याला छान तेल सुटेपर्यंत परता, नंतर पाणी ओतून आपल्याला मटणाच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्यात. मी इथे साधारण 1 ग्लास पाणी टाकलं होतं, गरम पाणी. ठीक आहे, आता आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचं आहे. तर इथं मी भाताच्या तिप्पट पाणी घेतलेलं आहे. आता त्या पाण्यामध्ये खडे गरम मसाले टाका, तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते. पण शहाजिरे, लवंग, जावित्री, छोटी वेलची. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की पाणी उकळल्याशिवाय त्याच्यात भात अजिबात टाकायचा नाही. आता मी इथं लिंबू टाकलेले आहे एक, आणि कोथिंबीर पुदिनासुद्धा टाकून घेतलेला आहे. आता 3 पावशर मटण होतं, त्यामुळे मी 3 पावशर तांदूळ अर्धा तास भिजवून घेतलेला आहे. भिजवल्यामुळे पहा, फक्त 10 मिनटात आपल्याला जसा हवा आहे ना 90% भात शिजलेला तसा शिजवून रेडी होतो. पाहू शकता तुम्ही, एकदम सुटसुटीत अशी शीतं झालेली आहेत आणि व्यवस्थित भात आपला शिजून रेडी झालेला आहे. त्याला आता आपण निथळून घेऊया. तर मी काय केले, इकडं तोपर्यंत आपलं मटणसुद्धा व्यवस्थित शिजून झालेलं आहे. अजिबात म्हणजे जेवढं आपल्याला पाहिजे ना तेवढं 4 शिट्ट्यात शिजून झाले. ज्याच्यात मी भात शिजवलं तेच मी भांडं घेतलेलं आहे बिर्याणीला दम देण्यासाठी. त्याच्यात थोडासा खाली भात टाकला. आता इथे जास्त प्रमाण आहे म्हणून मी त्याचे थर लावते, नाही तर सरळ तुम्ही खाली मटण पूर्ण टाकून घ्या आणि त्याच्यावरती भाताचा एक लेयर देऊन घ्या. मी आता काय केले, थोडा भात आणि मटण टाकले आणि त्याच्यावर पुन्हा हा भात असा पसरवून घेतलेला आहे. तुम्हाला हवे असेल तर खडे गरम मसाले तुम्ही त्याच्यातले काढू शकता. आता इथे साधारण 4-5 चमचे मी इथं तूप टाकून घेतले, घरचं साजूक तूप. ते मिक्स करून घ्या. कलरसुद्धा ऑप्शनल आहे, पण कलर टाकलं ना तर बिर्याणी जरा छान वाटते. बिर्याणी मसाला टाकून घ्या, कोथिंबीर पुदिना, आणि जर तुमच्याकडं तळलेला कांदा असेल तर नक्की टाका. माझ्याकडं नव्हता म्हणून मी टाकलं नाही आहे. आणि पुन्हा त्याच्यावर मटणाचा थर आणि पुन्हा भात देऊन पुन्हा तीच प्रिपरेशन करायची, म्हणजे तूप, गरम मसाला, कोथिंबीर पुदिना आणि तळलेला कांदा अशा पद्धतीने थर देऊन घ्या. आणि 20 मिनटं बारीक गॅसवर आपल्याला याला दम देऊन घ्यायचा आहे. तुमच्याकडं कोळसा असेल ना तर नक्की याला स्मोक द्या. तुमची बिर्याणी एकदम नेक्स्ट लेवलची त्याची टेस्ट येऊन जाते. पहा, अजिबात वेळ लागत नाही आहे. हीच बिर्याणी मी चिकनचीसुद्धा याच पद्धतीने करून घेते. मटणाला शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून शिट्ट्या केलेल्या होत्या. अशी बिर्याणी तुम्ही पार्टीसाठी किंवा पाहुण्यांसाठी नक्की ट्राय करून पहा. रेसिपी अगदी सोपी आहे. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.